सध्या भारतामध्ये एंटरप्रेन्योरशिप ही बूमिंग आहे. व्हॉट इज द प्रूफ? 2024 साली US मध्ये 183 IPO झाले. याच्या अगेन्स्ट भारतामध्ये 324 IPO आले. इंडिया इज नंबर 1 कंट्री इन दी वर्ल्ड फॉर ब्रिंगिंग आउट IPOs. हे काय सांगतंय? हे सांगतंय की भारतामध्ये बिझनेस वाढतोय आणि बिझनेस करणाऱ्यांची संख्या वाढती आणि दे आर लिस्टिंग देअर कंपनीज. दिस इज दी ग्रोथ ऑफ दी इकॉनॉमी. आणि ह्या इकॉनॉमीमध्ये आपण जर भाग नाही घेतला तर काय होईल? आपणच मागे राहू. जग पुढे निघून जाईल आणि नंतर पस्तावायची पाळी येईल. त्यामुळे ही चूक करू नका. तुम्हाला काय वाटतं यापेक्षा महत्वाचं आहे की आकडे काय सांगतात. आणि सध्याचे आकडे हेच सांगतायत की भारताचा सुवर्ण काळ सुरू झालाय आणि पुढची 20-25 वर्ष वी आर गोइंग टू एन्जॉय दी बेस्ट टाइम इन दिस कंट्री. दिस इज दी टाइम टू बी इन्व्हेस्टेड. मी गेले 19 वर्ष म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करतोय. माझ्या हिशोबाने मध्यमवर्गीय माणसासाठी ही सगळ्यात सोपी आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. तुमची गुंतवणूक माझ्याबरोबर सुरू करायची असेल तर माझ्या बायोमध्ये जा आणि तो फॉर्म भरा, जेणेकरून तुमची फायनान्शियल फ्रीडमची जर्नी तुम्ही फिन्दास बरोबर सुरू करू शकता. बिकॉज फिन्दास इज अ प्लेस वेअर यू कॅन बी फायनान्शियली बिंदास.